कोकणच्या या घनदाट जंगलात एक असं मंदिर आहे जे 1000 वर्षांपूर्वी पांडवांनी चक्क एका रात्रीत बांधले. नुसतं मंदिरच नाही तर इथे एक असं गोमुख आहे जिथून 12ही महिने नैसर्गिक झऱ्याचं पाणी अखंड वाहत असतं. साक्षात भगवान विष्णूंचं हे दुर्मिळ मंदिर नेमकं कसं आहे आणि कुठे आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीपासून 7 किलोमीटरवर असलेल्या आसूद गावात हे मंदिर आहे. मेन रोड पासून एक टर्न घेतला की या मंदिराकडे जाता येतं. इथे पार्किंगसाठी 4 व्हीलर 50 ते 100 रुपये लागतात. इथे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी येणं जास्त चांगलं आहे, कारण दुपारी ऊन आणि उकाडा थोडा जास्त जाणवतो. पार्किंग पासून पुढे जाण्यासाठी 2 पर्याय आहेत. ज्यांना ट्रेकिंग आवडतं ते चालत जाऊ शकतात, पण ज्यांना चालणं थोडं कठीण वाटतं त्यांच्यासाठी रिक्षाची उत्तम सोय आहे. साधारण 300 रुपयात रिक्षा तुम्हाला मंदिराच्या जवळ सोडते. तिथून फक्त काही पायऱ्या चढून जावं लागतं. आम्हाला एक प्रसिद्ध पूल पाहायचा होता, त्यामुळे आम्ही निसर्गाचा आनंद घेत ट्रेकिंग करायचं ठरवलं. नारळ सुपारीच्या बागांतून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर एक छोटा नदीचा पूल लागतो. हा पूल खूप खास आहे. सुप्रसिद्ध लेखक श्री नारायण पेंडसे यांची अजरामर कादंबरी गारंबीचा बापू आणि त्याच नावाच्या चित्रपटाचं चित्रीकरण याच पुलावर आणि परिसरात झालं आहे. साहित्याची जाण असणारी पर्यटक इथे आवर्जून थांबतात. हा पूल ओलांडला की मंदिराकडे जायला पायऱ्या चढून जावं लागतं. असं म्हटलं जातं की हे मंदिर पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासात केवळ एका रात्रीत पूर्ण केलं होतं. मंदिराचं प्रवेशद्वार लहान असल्यामुळे आपल्याला वाकूनच आत जावं लागतं. आत गेल्यावर सर्वात आधी आपलं लक्ष जातं ते म्हणजे इथे असलेला दगडी गोमुखाकडे, जिथे 12ही महिने अखंड पाणी वाहत असतं. हे पाणी प्यायल्यावर जो तृप्त अनुभव येतो तो शब्दात सांगता येणार नाही. आत गेल्यावर साक्षात भगवान विष्णूंचे दर्शन घडते. इथे विष्णूंची काळ्या पाषाणातील अतिशय सुंदर चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ आपल्याला स्पष्टपणे दिसतं. सहसा विष्णूंची मंदिरे ही गजबजलेल्या वस्तीत असतात, पण निसर्गाच्या एकांतात आणि घनदाट झाडीत वसलेलं हे विष्णूंचं मंदिर खूप मोठं अपवाद आणि वैशिष्ट्य आहे. दर्शन झाल्यावर बाहेरच्या बाजूला असलेल्या गणपती बाप्पाच्या वेगळ्या रूपाचं दर्शन घ्यायला विसरू नका. इथल्या शांत वातावरणात आम्ही थोडा वेळ बसलो आणि प्रसन्न करणारा निसर्ग डोळ्यात साठवला. शेवटी थंडगार कैरीचं पन्ह घेऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला. तर निसर्ग, साहित्य आणि इतिहास यांचा हा संगम तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कधी दापोलीला गेलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. निसर्गप्रेमींसोबत ही व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी.